नमस्कार, मी माधुरी चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. बघा मी रेडी झालेली आहे. आम्ही निघालो आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, मी काल सांगितलं होतं तुम्हाला आम्ही भजन मंडळी जातोय. पण बघा बाहेर किती पाऊस चालू आहे. एवढ्या पावसात सगळ्या वयस्कर बाया आहे आम्ही, त्याच्यामुळे थोडा निर्णय चेंज करतोय. आता दुसऱ्या मंदिरात जायचं ठरवलं, पण जाणार आम्ही नक्की. सर्वजण छान पावसाचा आनंद घेऊ. तुम्ही पण राहा आमच्यासोबत. तिकडे या, बघा, व्हिडिओ काढेल मी नक्की. बघा माझा व्हिडिओ, कुठे जाणार आहे ते बघा. खूप छान एन्जॉय करणार, नामस्मरण करणार, भजन करणार. आमचा उद्देश तोच असतो की जिथे जाणार तिथे भजन करणार, सत्संग करणार, एकमेकांना आपलं ज्ञान वाटणार, सोबत राहून खूप छान आनंद लुटतो आम्ही. आमच्यासारखं तुम्ही पण करत जा, प्लॅन करत जा नक्की. चला मग, बाय बाय. नमस्कार, मी माधुरी चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. बघा माझी तयारी झाली आहे. आता आम्ही जाणार आहे आणि बाहेर पाऊस खूप चालू झालेला आहे. त्याच्यामुळे आता पुढे कुठे जाणार, काय करणार ते तुम्ही बघणारच आहे. जाऊ तेव्हा बघा तुम्ही आम्ही कुठे जातोय, कसा प्लॅन चेंज करतोय, सगळं सांगेल मी. खूप पाऊस चालू आहे. आता मी जिलेबीची ऑर्डर दिलेली होती, जिलेबी घेऊन आली. काही थोडं सामान घेऊन आली, प्लेटी, ग्लास, सगळं सामान आणलं. खूप ओली झाली मी. आता परत तयारी करते आणि मग निघू आम्ही आता. चला मग, झाली आमची सगळी तयारी. चला मग, बघा झाली मी रेडी. खूप कपडे ओले झाले होते म्हणून चेंज केले. आता मी हा ड्रेस घातला आहे आणि निघालो आता आम्ही. तयारी झाली आमचे, सर्वजण जमले. चला मग आता सगळेजण. नमस्कार, मी माधुरी चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. बघा आम्ही जमलोय मंदिरात. आमचं मंदिर हे, सगळेजण आलो बघा आम्ही. हे बघा आमच्या गाड्या पण रेडी झाल्या, आले सगळेजण. जय माता दी, जय माता दी. देखो रेणु दीदी भी आ गई. तुम लोग बोलते थे ना रेणु दीदी है क्या, देखो रेणु दीदी भी आ गई है. पंडित ताई, रेणु दीदी भी आ गई. अरे समझा आती तो मजा आता, तुमको खेत में मजा लेके, पानी में मजा लेके आने वाली है. जय माता दी. देखो मेरा गाडी भी आ गई. बघा ह्या भाऊंच्या गाडीत जातो आम्ही. 4 वर्षापासून आम्हाला छान सेवा देतात ते. त्यांच्या गाड्यांमध्ये जातो आम्ही, नेहमी टूर करतो. इतका छान प्रवास होतो आमचा, खूप छान वाटतं. आणि आम्हाला खूप छान नेतात ते सोबत त्यांच्या. आणि त्यांच्या घरी पण जाऊन आलोय आम्ही मुळगावला. चला, माझ्याकडे 350, 350 लागले तर सांगा. बघा सगळ्या जणी निघालो आम्ही. किती छान उत्साह होता सगळ्यांमध्ये. बघा छान तयाऱ्या करून आल्या. एवढा पाऊस येत होता. पावसात आल्या सगळ्या जणी. आता काही खरं नाही बाबा, या सगळ्या वयस्कर बाया, जबाबदारी असते म्हटलं. मी तर सकाळपासून 3 वेळा कपडे चेंज केले. टिक्का पनीर बिर्याणीची ऑर्डर दिलेली होती. त्यांना पण टाइमात तयार करायला सांगितलं होतं. ऑपरेशन झालं ना. ग्लास, चहाचे कप, चहा सगळी रेडी तयारी केली. प्लेटी आणल्या आणि निघालो ना आम्ही. बघा तिथे गेल्यानंतर तिथे आम्ही तिथे गुरुजी, पंडितजी होते. त्यांनी आमचे सर्वांचे नंबर घेतले. कारण हा 1 किलोमीटरचा रस्ता आहे ना, जंगलचा होता. 1 किलोमीटर गेल्यावर इथे नदी होती, म्हणून त्या पंडितजींनी आमचे सर्वांचे नंबर घेतले. जंगल एरिया आहे बघा, जंगलातून जात होतो. आणि सर्वांना मोजून पुढे जायचं होतं. कोणी राहिलं का बघायचं. सगळे सोबत राहायला पाहिजे बाबा. एक दीदी राहून गेली होती आमची मंदिरामध्ये. मंदिरात सगळ्यांची नावं दिली आणि मग निघालो आम्ही या रस्त्याला. तर एक दीदी राहून गेली होती आमची. बघा सगळ्या जणी फुलं तोडत होत्या इथे. आणि एक दीदी गेली आमची राहून. मोजल्या सगळ्यांना मोजलं तर एक दीदी दिसली नाही. परत मग तिला घ्यायला गेली मी. सगळ्यांना मोजायचं आणि पुढे जायचं. सगळ्यांना सोबत राहा सांगत होती. हे बघा परत आली मी तिला घ्यायला. छान व्हिडिओ काढला. हे बघा ही दीदी होती. तिला घेतलं.
महादेवाचं मंदिर होतं इथे, छान शनिदेवाचं मंदिर होतं. रामनामाचा जप चालूच होता इथे सारखा. आणि निघालो मग आता आम्ही पुढे. बघा किती छान होतं, आजूबाजूला सुंदर जंगल होतं. आणि हा रस्ता जंगलातून आहे बरं का, जंगलातून रस्ता आहे. बघा रेणू दीदीने फुलं तोडली. तिकडे महादेवाचं मंदिर आहे. आम्हाला सांगितलं गुरुजींनी तिथे पाय धुवून मग मंदिरात जा आणि छान पूजा करा बोलले. मग आम्ही त्याप्रमाणे इथून फुलं घेतली, घरून जल तर घेतलेलंच होतं. तिथे पण होतं पाणी, नदी होती मोठी छान, त्याच्यामुळे बघा किती सुंदर. चाललं सगळेजण सोबत, खूप मज्जा आली. गप्पा मारतोय जातोय. असं बघा घरातून निघणं होत नाही. संसारातून वेळ मिळणार नाही पण तो काढावा लागतो. बघा इथे नदीकाठी आलो आम्ही, नदी किनारी. हे कसलं फूल आहे सांगा? ओळखताच येत नव्हतं कोणाला हे फूल कसलं आहे ते. हे बघा नदीकाठी हे मंदिर आहे सुंदर. बघा किती छान होतं. नदीला चांगलाच पूर आलेला आहे पावसाळा असल्यामुळे. तिथे गणपतीची मूर्ती बघा, सगळ्यांनी नमस्कार केला, पाय धुतले. आणि हे बघा वरती पिंड आहे आणि हे महादेवाचं मंदिर आहे. वरती महादेवाची पिंड आहे. हिरवीगार सगळीकडे, हिरवळ आहे, हिरवगार आहे अगदी. खूप छान वाटत होतं. पावसाळ्यातच मजा आहे इकडे यायला, खूप छान आहे. तुम्ही नक्की एकदा भेट द्या या मंदिराला. बघा महादेवाचं मंदिर आहे. सर्वांनी छान पूजा केली, मंत्र बोललो इथे. 108 वेळा ओम नमः शिवाय जप केला. बसलो शांततेत. बघा आम्ही तिथे गेलो ना तेव्हा 15 वर्षाचा मुलगा होता, 8वीचा मुलगा होता. त्याने गेम ब्ल्यू व्ह्यू गेम आहे ना, तर तो गेम खेळताना टास्क देतात म्हणे. तर 8व्या मजल्यावरून उडी मारून 15 वर्षाचा मुलाचा मृत्यू झालेला होता. आणि त्याची फॅमिली तिथे आलेली होती. खूप दुःखाची घटना ऐकायला मिळाली आम्हाला तिथे गेल्यावर. आम्ही एकदम शांततेत पूजा केली, शांत बसलो. खूप मोठं दुःख आहे बरं का, एवढा मुलगा गेला. गेममुळे खूप नुकसान होतं. ऐकून खूप वाईट वाटलं आम्हाला. तिथे आलेले होते त्याचे मम्मी पप्पा, पूर्ण परिवार. गणपती बाप्पा मोरया. छान इथे पूजा केली. बघा खूप सुंदर. नदीला छान पाणी आलेलं होतं. नदी किनारी छान मंदिर आहे. बघा आमची आणि आता बघा जेवण मग तिथून झाली आहे. येताना आम्ही रस्त्यात चहा वगैरे घेतली आणि इथे छान जेवण केली. घरून घेऊन आलो होतो त्याच्यामुळे इथे सर्वांनी जेवण करून बघा आराम करतोय आता. जेवण करताना भांडण्यात होती त्याच्यामुळे व्हिडिओ काढणं झालं नाही आमचं. 2 वाजले होते जेवायला. मग सगळ्यांचं जेवण महत्त्वाचं होतं म्हणून व्हिडिओ काढायचा राहून गेला. आणि मग जेवण झाल्यावर काढला ना व्हिडिओ. सगळेजण एकदम हॅप्पी होते. सर्वांची पोटं भरली छान. आता भजन करायला जाणार. भोजन झालं आमचं, आता भजनसाठी जाणार होतं. सर्वांनी इथे बघा. राधे राधे, जय श्री कृष्ण, हर हर महादेव, जय माता दी. सगळे
नंतर आलो इकडे मंदिरात. आम्हाला बघा रूम पण दिली त्यांनी, सगळं सामान ठेवायला एक रूम दिली होती महाराजांनी आणि छान पूजा केली इथे. सगळी सोय आहे तिथे. खूप छान वाटलं. गुरुजींनी खूप सहकार्य केलं. आता 23 तारखेला परत पूजा आहे तिथे. आम्हाला बोलवलं आहे 23 तारखेला. पंडितजीने बोलवले आमच्याकडून संसारासाठी मुलांसाठी छान पूजा यज्ञ होम करून घेतला. छान पूजा झाली. खूप छान वाटलं. स्वाहा करून होम केला. भजन कीर्तनचा कार्यक्रम झाला. हनुमान चालीसा पूजा आरती सगळं केलं. छान मंत्र जप केले. तम नमामि शनेश्वरम. शाय नमः नमः नमः. बघा खूप सुंदर मंदिर होतं. विठ्ठल रखुमाई गणपती खूप छान मंदिर होतं. वराही मातेची पूजा केली. लक्ष्मी मातेचं मंत्र बोललो. नमनाष्टक केलं. लक्ष्मी अष्टक बोललो. आरती झाली. खूप छान वाटलं. खूप छान पूजा झाली. बघा अचानक केलेला प्लॅन, कुठे जाणार होतो, कुठे गेलो आणि किती सुंदर झाला. हे ना परमेश्वर करून घेतो आपल्याकडून. फक्त मनापासून इच्छा पाहिजे. परमेश्वर आपल्याकडून करून घेत असतो. इच्छा तेथे मार्ग म्हणतात ना. कुठे जाणार होतो, कुठे गेलो आणि किती छान पूजा झाली. सगळ्यांना इतकं छान वाटलं. गुरुजींनी छान सहकार्य केलं. आम्हाला तर नवीन जागा होती, ती काहीच माहिती नव्हतं तिथलं. रूम पण दिली आम्हाला. एवढी सोय होईल असं वाटलंच नव्हतं आम्हाला. हे बघा नवग्रहांचं पण केलं आम्ही तिथे. पूजा केली नवग्रहांची. आणि आता निघालो शनिदेवाची पूजा करायला. नामस्मरण करत करत जप करत करत निघालो. श्रीराम जय राम जय जय राम. हे बघा या लाईनीत रूम आहे ना, इथे रूम दिली होती आम्हाला एक त्यांनी सामान ठेवायला.
आम्ही सगळ्या बॅगा तिथे ठेवल्या होत्या. हे बघा वजन करायला काही दान करायचं असेल वजनाने तर. खूप छान मंदिर, मोठा परिसर होता. 14 एकर जागेत हा मोठा परिसर आहे. नदी किनारी आहे, नदीकाठी. खूप मोठं पटांगण आहे. आणि इथे परत 23 तारखेला बोलवलं आहे. ज्यांना शक्य झालं त्यांनी नक्की या. खूप छान वाटेल. 12 ते 4 प्रोग्राम आहे. तुम्ही नक्की या सर्वजण. हे बघा या लाईनीत किती रूम आहे दिलेल्या. आणि निघालो आता शनिदेवाची पूजा करायला. शनी महाराज की जय. श्रीराम जय राम जय जय राम. ओम सम शनीश्वराय. हे बघा इथे शनी मंदिर आहे. छान शनिदेवाची पूजा केली. पहले भगवान को डाल, शनि भगवान को. ओम सम शनीश्वराय नमः. शनी मंत्र बोलून सर्वांनी छान पूजा केली बघा शनिदेवाची. शनीश्वराय नमः. ओम शनीचराय 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 नमः. जल देऊन सर्वांनी हार घातला. शनीश्वराय नमः. ओम शनीचराय नमः. हज की जय. ठीक है, अभी दूसरा ले लो. दूसरा ले लो, दूसरे जन. आपका नाम क्या है? रेणू. रेणु. रेणू ही रेणू. रेणु, तो आप डालो. ओम सम शनीश्वराय. फोटो निकाला, इनको फोटो निकालो. और पीछे वाला भी अपना है, भारी का नहीं है. शनीचराय नमः. तो वहाँ से आप इधर आ जाओ. इधर आ जा. इधर से आ जाओ. अभी आप आ जाओ जल्दी. ओम सम शनीश्वराय नमः. बोलो ताई. ओम शनीचराय नमः. ओम शनीचराय नमः. हे बघा आशा दिदी, विजयाताई, सुनंदाताई सर्वांनी छान पूजा केली. जल ओम दिलं. शनीचराय नमः. ओम शनीचराय पंडितजींचा मंत्र चालूच होता. सर्वांनी ओम सम शनीश्वराय नमः. ओम सम शनीश्वराय नमः. शनिदेवाचा मंत्र शनीचराय बोलत. नमः. ओम शनीचराय शनिदेवा नमः. सगळ्यांचे ओम संकट शनीचराय दूर कर. नमः. सगळ्यांना ओम सुख शांती लाभू शनीचराय दे. नमः. ओम शनीचराय नमः. ओम शनीचराय नमः. ओम शनीचराय नमः. ओम शनीचराय सर्वांना नमः. सुख ओम समृद्धी शनीचराय दे. नमः. ओम शनीचराय नमः. ओम शनीचराय नमः. या कलियुगात पूजा करणं, शनीचराय नमः. नामस्मरण करणं इतकं गरजेचं आहे. बघा आता काय काय ऐकायला मिळतं. आणि झालो ना सगळी पूजा वगैरे करून आम्ही जायला तयार झालो. आमची गाडी येते तोपर्यंत आम्ही फोटो वगैरे काढले आणि आले. आमची गाडी वाट बघत होतो गाडीची. नहीं का ये दूसरा गाड़ी आया है. प्रमिलाने गाणं बोललं. आइये आपका इंतजार था. खूप कॉमेडी करते प्रमिला पण. खूप छान छान हसत खेळत एन्जॉय करत राहतो आम्ही. सगळं दुःख विसरून जातो सगळे सोबत आले ना. खूप छान सवय झाली. 4 वर्षापासून अशी टूर करतोय आम्ही. खूप छान वाटतं. आणि निघालो बघा 5:30 वाजले होते आम्हाला निघायला. आणि रस्त्याने बघा किती पाणी, पाऊस, शेत, हिरवंगार इतकं छान वाटत होतं. असा आमचा खूप छान टूर झाला आणि खूप छान दर्शन झालं. सगळेजण खूप हॅप्पी होते. अचानक केलेला प्लॅन खूप छान झाला होता. आणि पोचलो आम्ही आता घरी. बघा मंदिरात आलो. छान भजनं केली मंदिरात पण. खूप छान. बघा किती उत्साह आहे. मंदिरात आल्यावर देवी मातेचा नमस्कार करून भजन बोललो. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.